नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. आणि आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो सर्वांनी पूर्ण ऐका, एकमेकाला शेअर करा आणि मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा. हे वाहतूक व्यवस्थेविषयी असतात, RTOतली मध्ये भरपूर लफडी असतात त्याविषयी असतात आणि त्यातून आपली लूट कशी कमी करायची, आपण काम कसं करायचं हे तुम्हाला ह्याच्यातून माहिती पडेल. तर प्रत्येकानं हा पूर्ण व्हिडिओ ऐका. तर आपण म्हणतो RTO कार्यालयात भ्रष्टाचार होतो का? तर पूर्ण होतो, सर्वांना माहिती आहे. पण तो कसा होतो? आता मध्यंतरी एक बीड RTOमध्ये एक बनावट नकली अधिकारी घावलेला होता. म्हणजे तो RTOमध्ये होता का? नाही, बाहेर ड्रेस वापरून तो काहीतरी फसवाफसवी करत होता. एवढा मोठा त्याचा RTO अधिकाऱ्यांनी कांगावा केला. पण खुद RTO अधिकारी हे बनावट कर्मचारी ठेवून काम करत आहेत. प्रत्येक RTO कार्यालयात राज्यातली जर आपण आकडेवारी बघितली तर 500 ते 600 असे नकली बनावट हे कर्मचारी आहेत. हे अगदी लॉबिंगसुद्धा करतात. म्हणजे प्रत्येक RTOमध्ये जर तुम्ही बघितलं 10, 12, 15 हे कर्मचारी आहेत, कुठं 8 आहेत. आणि हे बिनधास्तपैकी त्या आत बसलेले असतात, काम करतात, पेपर तपासतात, खाली सह्या करत नाहीत. आणि मग तिथं त्यांना हा पगार कसा दिला जातो? तर जी लाच गोळा होते त्या लाचेतनं ह्यांना पगार दिला जातो. आणि सर्वसाधारणपणे RTOमध्ये कोण जरी गेलं तर त्यांना साहेब म्हणतात, हे मात्र कुणीही विसरू नका. मी आता तुम्हाला मुंबईतल्या काही थोड्याच RTOचं सांगितलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अगदी दहिसर RTOमध्ये सुद्धा असे बनावट कर्मचारी 12 ते 15 आहेत. हे कुणीही विसरू नका. ज्यांना तुम्ही साहेब समजता हा नकली कर्मचारी आहे, त्याला कुठलंही नाही, ह्या अधिकाऱ्यांनी ठेवलेलं आहे. म्हणजे आता प्रत्येक डेस्कला 1-2 कर्मचारी हे बनावट आहेत, नकली आहेत. आणि त्या अधिकाऱ्यांनी तिथं ठेवलेले आहेत की जेणेकरून तिथं लाच जमा होते दररोजची 30, 40, 50 हजार. त्यातली त्याला पगार दिला जातो आणि वरनं काय खर्च पाणी बी दिला जातो. ह्या गोष्टी प्रत्येकाने लक्षात ठेवा. बोरोली RTOमध्ये 12-15 अधिकारी अशी लोक मिळतील. ही लोक लॉबिंगसुद्धा करतात त्या अधिकाऱ्यांचं. अगदी समोर झोपड्यातसुद्धा पुन्हा मध्यंतरी जरा चौकशी झाली की हे पुन्हा हे केलेलं. तर आम्ही सतत पाठपुरावा बी केलेला आहे. अगदी हे मोठं बिनधडकपैकी ह्यांची साखळी आहे. हे मोठी म्हणजे इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी एक असिस्टंट ठेवत असतो. सहाय्यक परिवहन अधिकारी आहे, त्याचाही एक असिस्टंट असतो. हे लक्षात ठेवायचं आहे. ही सरकारी माणसंच नाहीत. हे ह्यांच्या लाचेतनं पैशातनं हे ह्यांना पगार दिला जातो. हे लक्षात ठेवायचं. आणि काही अधिकारी तर असे आहेत त्यांची कुठे समजा बदली झाली तरी त्या कर्मचाऱ्याला त्यांचा विश्वासू कर्मचारी म्हणून त्याला घेऊन जातात. मग सगळा हिसाब किताब हा त्याच्याकडे असतो आणि मग कुणाचे किती पैसे येणार हे त्यानं ते घ्यायचे असतात. अंधेरी RTOमध्ये बी 12, 13, 14 कर्मचारी हे निघतील बिनधास्तपैकी. म्हणजे कुठलंही RTO असं कमी नाही. तर अशी जर तुम्ही आकडेवारी बघितली तर 500 ते 600 हे बनावट RTO कार्यालयात हे कर्मचारी आहेत. आणि हे खुद्द साखळी जी आहे ते RTO अधिकारी चालवतात. मग ह्यांच्यावर का कारवाई करत नाहीत? तर आम्ही आता मागणी केलेली होती शासनाकडं की कार्यालय प्रमुखाची जबाबदारी आहे. मग तिथला डेप्युटी RTO असून द्या किंवा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी असून द्या, कार्यालय प्रमुख RTO अधिकारी असून द्या, आपल्या कार्यालयात किती कर्मचारी आहेत आणि बनावट किती आहेत, आपल्या कार्यालयात काय चालतं, ही त्या कार्यालया प्रमुखाची वैयक्तिक जबाबदारी आहे. आणि अशा अधिकाऱ्यांना सस्पेंड करा. म्हणजे कार्यालय प्रमुखाला सस्पेंड करा. कारण ह्या सगळं कार्यालय प्रमुखाला माहिती असतं. कारण तो कॅबिनमध्ये बसलेला असतो, त्याला माल मिळत असतो प्रत्येक सेक्शनचा. आणि मग हे बाहेर ही जरा लोकांची साखळी वेगळी असते. ते जनतेकडनं पैसे घेतात, त्यांना साहेबाला पैसे देतात आणि काम करून घेतात. पण खुद्द कर्मचारी आता वडाळा RTOमध्ये पट्टा लावूनच फिरतात. ते जणू काय तुम्हाला ते वाटतं शासनाचे ते ओळखपत्र वगैरे, असं काही नाही. म्हणजे ह्यांचं बिनधास्तपैकी हे राज्यात 500 ते 600 कर्मचारी असे RTO कार्यालयात बनावट नकली आहेत. शासन का कारवाई करत नाही त्यांच्यावर? परिवहन विभागाची दक्षता पथकं आहेत. पोलीस उपायुक्त दर्जाचा अधिकारी असतो, परंतु तो का रेट टाकून माणसं का मेजत नाही किंवा का कारवाई करत नाही?
म्हणजे ह्याच्यातून त्यांना काय माल मिळतो का, त्यांना काय वरती पैसे जातात का, ही एक मोठी साखळी आहे. बरं, आता दक्षता पथकातसुद्धा कुठले अधिकारी गेलेले असतात, जे RTOमध्ये ज्यांनी काम केलेलं असतं सेवा ज्येष्ठतेनुसार ते बी वरती गेलेले असतात, म्हणजे त्यांनाही पूर्ण माहिती आहे. असं काही कुणी समजायचं काम नाही. बरं, दररोजची लाच खातात ते खातात, पण कर्मचारी जर बोगस असतील तर काय समजायचं कुणी. RTO कार्यालयात हा व्हिडिओ पूर्ण ऐका, एकमेकाला शेअर करा आणि प्रत्येकानं तक्रार करा. मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवा. आहेत प्रत्येक कार्यालयाचे अधिकारी आहेत, त्या कार्यालय प्रमुखाला सस्पेंड करा. कुठल्या डेस्कमध्ये आहेत हे यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. प्रत्येक RTOमध्ये आहेत. दलाल हे वेगळे बाहेर टेबल टाकून बसलेले असतात, ते काय येईल त्यांचं ते चालूच असतं त्यांचं ते. आणि आता तर ते हिंदी भाषिक दलाल तर एवढे झालेले आहेत, पाय लागो गुरु तोबरा खायचा आणि मग साहेबाला साईन करो साईन करो साईन करो, मग त्या साहेबाला 200-300 रुपये द्यायचं ठरलेले असतात त्यांचे पैसे. तर अशा दोषी अधिकाऱ्यावरती कारवाई करा की ज्या ज्या कार्यालयात हे असे बनावट नकली कर्मचारी आहेत. मी तुम्हाला खाली ह्या 2-3 कार्यालय सांगितलं, ते वडाळ RTOला बी आहेत, बॉम्बे सेंटरला बी आहेत, विरार RTOला आहेत, कल्याणला आहेत. सगळ्या RTOमध्ये हे नकली बनावट कर्मचारी आहेत. ते लॉबिंग करतात, आज टेबलमध्ये बसलेले असतात, त्यांना कुठलंही काही नाही. मग ती आहेत काम कसे काय करतात, जनता समजते त्याला साहेब आहे. म्हणजे नेमकं काय आहे. प्रत्येक कार्यालयाची झाडाझडती घ्या, स्पेशल दक्षता पथकं पाठवा, रंगे हात पकडा आणि त्या कार्यालय प्रमुखाला सस्पेंड करा. सस्पेंड करा, काही आवश्यकता नाही. जर बोगस कर्मचारी ठेवून हे RTO कार्यालय चालत असतील तर कार्यालय प्रमुखच हा दोषी आहे, की तो कितीही मोठा अधिकारी असून द्या. सस्पेंड करा पहिलं त्याला. ही आमची सरळ सरळ मागणी आहे आणि चौकशी करा अशा बनावट कर्मचाऱ्याची. म्हणून आता मंत्रालयातून आदेश आलेले आहेत, परिवहन आयुक्तांना आदेश दिलेले आहेत की त्यांना चौकशी करा, काय आहे ते अहवाल बनवून पाठवा. आता त्यांनी काय अहवाल बनवून पाठवला आहे, आम्ही अशी 5 परिपत्रकं काढले, ते एका मोकाशाला पाठवलं नाही, एका गृहसचिवांना पाठवलं आहे. माझ्याकडे आहे ना कॉपी, आली मला परवा पोस्टानं. ह्याला आदेश म्हणतात. चौकशी करा, अहवाल पाठवा. म्हणजे आयुक्त कार्यालयानं प्रत्येक कार्यालयात घुसून कर्मचारी मेजायला पाहिजेत. हा इथं बसलायच कसा, ही रजिस्टरं कशी आहेत, त्या दहिसर RTOला तर त्या झोपड्यातनं फिटनेस दिली जातात. मग कशी दिली जातात, तेही 400-500 रुपये घेऊन शासनाच्या फीतली होणारी कामं. आणि हा एक मोठा लफडा आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेनं जागृत झालं पाहिजे. आणि ह्यांनी एक साखळी चालवलेली आहे, समांतर व्यवस्था RTO अधिकाऱ्यांनी निर्माण केलेली आहे. प्रत्येकानं मुख्यमंत्र्यांच्याकडे तक्रार करा, परिवहन मंत्र्यांच्याकडे तक्रार, एक साधं पत्र लिहून पाठवा. तुम्ही चौकशी करा. आहेत जनतेला कसा न्याय मिळणार. ह्यांनी ठेवलेतच कसे त्या RTO कार्यालयात. म्हणजे कार्यालय प्रमुख दोषी आहे, तिथला डेस्क अधिकारी दोषी आहे. जर इथं बनावट कर्मचारी जर काम करत असतील, ह्यांनी आणून बसवले असतील आणि ह्यांच्या लाचेच्या पैशातून जर पगार दिला जात असेल तर RTO अधिकाऱ्यातील किती भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांना काळानुसार सस्पेंड करणं हे गरजेचं आहे. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा. धन्यवाद.